शिवलीलामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. धराधरेंद्र नंदिनी मानसरोवर, मराळ उदार कर्पूर गौर, अगम्य गुण अपार तुझे वर्णिती सर्वदा. न कळे जयाचे मूळ मध्य अवसान, आपणची सर्व करता कारण, कोठे प्रगटेल ज्यांचे आगमन. ठाई न पडे ब्रह्मादिका, जाणोनी भक्तांचे मानस, तेथेची प्रगटे जगन्निवास. एचे विषयी सुते इतिहास, शौनकादिकांप्रती सांगितला. किरात देशींचा राजा विमर्शन, परम प्रतापी शत्रू भंजन, मृगया करीत हिंसक दारुण, मध्यमांसी रत सदा. चतुर्वर्णाच्या स्त्रिया भोगीत, निर्दय अधमेची वर्तत, परी शिव भजनी असे रत, विधीने पूजित नित्य शिवासी. त्याचे स्त्रियेचे नाम कुमुद्वती, परम चतुर गुणवती, पती प्रति पुसे एकांती, कापट्य रीती टाकोनिया. म्हणे शिवव्रत आचरता बहुवस, शिवरात्री सोमवार प्रदोष, गीत नृत्य स्वये करिता विशेष, शिवलीलामृत वर्णिता. दोषही घडती तुम्हा पासून, इकडे शिव भजनी सावधान. मग तो राजा विमर्शन, वर्तमान सांगे पुरातन पै. मी पूर्वी पंपा नाम नगरी, सारमेय होतो सुंदरी. तो माग वध्य चतुर्दशी शिवरात्री, शिव मंदिरासमोर आलो. शिवपूजा पाहिली समस्त, द्वारी उभे होते राजदूत. तीही दंड मारिता त्वरित, सव्य पळत प्रदक्षिणा करी. आणि कालो परतोणी, बलिपिंड प्राप्त होईल म्हणोनी. मागुती दाटाविता त्यांनी, प्रदक्षिणा केल्या शिवसदना. मागुती बैसलो येऊन, तव तीही क्रोधे मारिला बाण. म्या शिवलिंग पुढे लक्षून, तेथेची प्राण सोडिला. त्या पुण्यकर्मे करून, आता राजदेह पावलो जाण. परीश्वानाचे दुष्ट गुण, नाना दोष आचरे. कुमुद्वती म्हणे तुम्हासी पूर्वज्ञान, तरी मी कोण होते सांगा मज लागून. मग तो बोले विमर्शन, कंपोती होतीस पूर्वी तू. मांसपिंड नेतामुखी धरून, पाठी लागला पक्षी शेन. शिवालयास प्रदक्षिणा तीन, करून बैसलीस शिखरी. तू श्रमलीस अत्यंत, तुझ शेन पक्षी मारित. शिवसदनासमोर शरीर पडत, तीरानी सत्य झालीस तू. मग कुमुद्वती म्हणे रायास, तू त्रिकाल ज्ञानी पुण्यपुरुष. तुम्ही आम्ही जाऊ कोण्या जन्मास, सांगा समस्त वृत्तांत हा. यावरी तो राव म्हणे, ऐके मृग नेत्रे इभ गमने. सिंधू देशीचा नृप इंदुवदने, होईन पुढिलिये जन्मी मी. तू जया नामे राजकन्या होसी, मज लागी राजसे वरीसी. तिसरे जन्मी सौराष्ट्र राव नेमेसी, होईन सत्य गुण सरिते. तू कलिंग कन्या होऊन, मज वरीसी सत्य जाण. चौथे जन्मी गांधार राव होईन, तू मागध कन्या होऊन वरीसी मज. पाचवे जन्मी अवंती राज दाशार्ह कन्या तू पावसी मज. सहावे जन्मी अनर्थपती सहज, तू ययाती कन्या गुणवती. सातवे जन्मी पांड्यराजा होईन, तू पद्मराज कन्या वसुमती पूर्ण. तेथे मी बहुत ख्याती करून, शत्रुदंडीन शिवप्रतापे. महाधर्म वाढवित, जन्मोजन्मी शिव भजन करीत करीन. मग त्या जन्मी पुत्रास राज्य देऊन, तपास जाईन महावना. शरण रिघेन अगस्तीस, शैव दीक्षा घेऊनी निर्दोष. शुभ वदने तुझ समवेत कैलास, पद पावेन निर्धारे. सूत म्हणे शौनकादिकांप्रती, तितुकेही जन्म घेऊनी तो भूपती. ब्रह्मवेत्ता होऊनी अंती, अक्षय शिवपद पावला. ऐसा शिव भजनाचा महिमा, वर्णू न शके द्रुहीन सूत्रामा. वेदशास्त्रांसी सीमा, न कळे ज्याची वर्णावया. ऐकुनी शिव गुण कीर्तन, सद्गद न होय जयाचे मन. अश्रुधारा नयन जयाचे कदा न वाहती. धिक त्याचे जिने धिक्कर्म, धिग्विद्या धिग्धर्म, तो वांचुनी काय अधम. दुरात्मा व्यर्थ संसारी, ऐक शिव भजनाची थोरी. उज्जयिनी नामे महानगरी, रावचंद्रसेन राज्य करी. न्यायनीती करुनिया. ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर, त्याचे भजनी रत नृपवर. मित्र एक नाम मणिभद्र, प्राण सखा रायाचा. मित्र चतुर आणि पवित्र, देशिक सर्वज्ञ दयासागर.
शिष्य भाविक आणि उदार पूर्व सुकृते प्राप्त होय. गृहिणी सुंदर आणि पतिव्रता, पुत्र भक्त आणि सभाग्यता, व्युत्पन्न आणि सुरस वक्ता होय विशेष सुकृते. दिव्य हिरा आणि परीस, मुक्ता फळ सुढाळ सुरस, पिता ज्ञानी गुरु तोची विशेष, हे अपूर्व त्रिभुवनी. ऐसा तो राव चंद्रसेन, मित्र मणी भद्र अति सुजाण, तेने एक मणी दिधला आणून चंड किरण दुसरा, अष्टधातूंचा होता स्पर्श, होय चामीकर बावणकस, सर्प व्याघ्र तस्कर वास, राष्ट्रांत नसे त्याकरिता. त्या मण्याचे होता दर्शन, सर्व रोग जाती भस्म होऊन, दुर्भिक्ष शोक अवर्षण, दारिद्र्य नाही नगरांत. तो कंठी बांधिता प्रकाशवंत, राव दिसे जैसा पुरुहूत, समरांगणी जय अद्भुत, नये अपयश कालत्रयी. जे करावया येती वैर, ते आपणची होती प्राणमित्र, आयुरोग्य ऐश्वर्य अपार, चढत चालिले नृपाचे, भूप तो सर्वगुणी वरिष्ठ, की शिव भजनी गंगेचा लोट, की विवेक भाव रत्नांचा मुकुट, समुद्र सुभट चातुर्याचा, की वैराग्य सरोवरींचा मराळ, की शांती उद्यानींचा तपस्वी निर्मळ, की ज्ञानामृताचा विशाळ कूपची काय उचंबळला, ऐश्वर्य वाढता प्रबळ, द्वेष करीती पृथ्वीचे भूपाळ, मणी मागो पाठविती सकळ, स्पर्धा बळे वाढविती, बहुतांसी असह्य झाले, अवनीचे भूभुज एकवटले, अपार दळ घेऊनी आले, वेढिले नगर रायाचे, इंदिरावर कमलदल नयन, त्यांचे कंठी कौस्तुभ जाण, की मुडानी वर मौळी रोहिणी रमण, प्रकाश घन मणी तैसा. तो मणी आम्हासी दे त्वरित, म्हणून नृपांनी पाठविले दूत, मग राव विचारी म्हणंत कैसा अनर्थ ओढवला, थोर वस्तूंचे संग्रहण तेची अनर्थासी कारण, ज्या कारणे जे भूषण तेची विदूषण रूप होय, अति रूप अति धन अति विद्या अति प्रीतिपूर्ण, अति भोग अति भूषण, विघ्नासी कारण तेची होय. बोले राव चंद्रसेन, मणी जरी घ्यावाया लागून, तरी जाईल क्षात्रपण, युद्ध दारुण न करवे, आता स्वामी महाकाळेश्वर, करुणा सिंधू कर्पूर गौर, जो दीन रक्षण जगदुद्धार, वज्रपंचर भक्तांसी, त्यासी शरण जाऊये अवसरी, जो भक्ता काज कैवारी, जो त्रिपुरांतक हिमनग कुमारी, प्राणवल्लभ जगन्माता. पूजा सामग्री सिद्ध करून, शिव मंदिरी बैसला जाऊन, सकळ चिंता सोडून, विधियुक्त पूजन आरंभिले. बाहेर सेना घेऊनी प्रधान, युद्ध करीती शिव स्मरून, महायंत्राचे नगरावरून मार होती अनिवार, सर्व चिंता सोडूनी चंद्रसेन, चंद्रचूड आराधी प्रीती करून, करी श्रौत मिश्रित त्र्यंबक पूजन, मानस ध्यान यथाविधी, बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ, परिचिंता रहित भूपती प्रेमळ, देवद्वारी वाद्यांचा कल्लोळ, चतुर्विध वाद्ये वाजताती, राव करीत महापूजन, पौरजन विलोकिती मिळून, त्यांत एक गोपगृहिणी पतिहीन, कुमार कडिये घेऊन आपातली, 6 वर्षाचा बाळ, राजा करिता पूजा करिता पाहे, सकळ निरखोनिया वाढवेळ, गोपगृहिणी आली घरा, कुमार कडे खालता उतरून, आपण करी गृहीचे कारण, शेजारी उद्वस तृण सदन, बाळ जाऊन बैसला तेथे, लिंगाकृती पाषाण पाहून, मृतिकेची वेदिका करून, दिव्य शिव प्रतिमा मांडून, करी स्थापना प्रीतीने, कोणी दुजे नाही तेथ, लघु पाषाण आणूनी त्वरित, पद्मासनी पूजा यथार्थ, पाषाणची वाहे प्रीतीने, राजपूजा मनांत आठवून, पदार्थ मात्रा विषयी वाहे पाषाण, धूप दीप नैवेद्य पूर्ण तेनेची करुणी करीतसे, आर्द्र तृण पुष्प सुवासहीन तेची वाहे आवडी करून, नाही ठाऊके मंत्र ध्यान आसन, प्रेम भावे पूजितसे, परिमळ द्रव्ये कैची जवळी, शिवावरी मृत्तिका उधळी, मृत्तिकाची घेऊनी कर कमळी, पुष्पांजुळी समर्पित, एव राया ऐसे केले पूजन, मग मानस पूजा कर जोडून, ध्यान करी नेत्र झाकून, शंकरी मन दृढ धडले, मातेने स्वयंपाक करून, एबा करी पुत्रा भोजन, बहुवेळा हंक फोडून, पाचारिता नेदी प्रत्युत्तर,
म्हणून बाहेर येऊन पाहे तव शून्य गृही बैसला आहे. म्हणे अर्भका मांडिले काय चाल भोजना झडकरी. परिनेदी प्रत्युत्तर मातेने क्रोधे करुणी सत्वर त्याचे लिंग आणि पूजा समग्र निरखुनी या जुगारिली. चाल भोजना त्वरित म्हणून हस्तकी धरुणी होडीत. बाळक नेत्र उघडून पाहत तव शिवपूजा विदारिली. आहा शिव शिव म्हणून घेत वक्षस्थळ बडवून. दुखे पडला मूर्छा येऊन म्हणे प्राण देईन मी आता. गली प्रदाने देऊन माता जाऊनी करी भोजन. जीर्ण वस्त्र पांघरून तृणसेजे पहुडली. इकडे पूजा भंगली म्हणून बाळ रडे शिवनाम घेऊन. तव दयाळ उमारमण अद्भुत नवल पै केले. तृणगृह होते जे जर्जर झाले रत्नखचित शिव मंदिर. हिऱ्यांचे स्तंभ वरी शिखर नाना रत्नांचे कळस झळकती. चारीद्वारे रत्नखचित मध्ये मणिमय दिव्यलिंग विराजित. चंद्रप्रभेहुनी अमित प्रभा ज्योतिर्लिंगाची. नेत्र उघडून बाळ पाहत तव राजोपचारे पूजा दिसत. सिद्ध करुणी ठेविली समस्त बाळ नाचत ब्रह्मानंदे. यथा सांग महापूजन बाळे केले प्रीती करोण. षोडशोपचारे पूजा समर्पूण पुष्पांजुळी वाहतसे. शिवनामावळी उच्चारित बाळ कीर्तन रंगी नाचत. शिव म्हणे माग त्वरित प्रसन्न झालो बाळकारे. बाळक म्हणे ते वेळी मम मातेने तुझी पूजा भंगिली. तो अन्याय पोटांत घाली चंद्रमौळी अवश्य म्हणे. मातेसी दर्शना आणि तो येथ म्हणून गेला आपुले गृहांत. तव ते देखिले रत्नखचित माता निद्रिस्त दिव्यमंचकी. पहिले स्वरूप पालटून झाली ते नारी पद्मिन. सर्वालंकारे करुण शोभायमान पहुडली. 30 बाळके जागे करुण म्हणे चाल घेई शिवदर्शन. तव ती पाहे चहूकडे विलोकून अद्भुत करणी शिवाची. हृदयी धरुणी दृढ बाळ शिवालया आली तात्काळ. म्हणे धन्य तू शिव दयाळ धन्य बाळ भक्त हा. गोपदारा गेली राजगृह धावून. चंद्रसेना सांगे वर्तमान. राव वेगे आला प्रीती करुण धरी चरण बाळकाचे. शंकराची अद्भुत करणी राव आश्चर्य करुणी पाहे नयनी. नागरिक जनांच्या श्रेणी धावती बाळा पहावया. दिगंतरी गाजली हाक अहूत बाळकासी पावला उमानाथ. अवंती नगरा येती धावत जन अपार पहावया. चंद्रसेन राया प्रति नृप अर्वणीचे सांगोनी पाठविती. धन्य धन्य तुझी भक्ती गिरिजावर प्रसन्न तू ते. आम्ही टाकुनी द्वेष दुर्वासना तुझ्या भेटीसी येऊ. चंद्रसेना तो बाळ पाहू नयना कैलास राणा प्रसन्न जासी. ऐसे ऐकता चंद्रसेन प्रधाना समेत बाहेर येऊन. सकळ रायांसी भेटून आला मिरवत घेऊनी. अवंती नगरींची रचना पाहता आश्चर्य वाटे मना. सप्तपुरींत श्रेष्ठ जाणा उज्जयिनी नाम तियेचे. राजे सकळ कर जोडून शिव मंदिरा पुढे घालिती लोटांगण. त्या बाळकासी वंदून आश्चर्य करीती सर्वही. म्हणती जय शिव प्रसन्न तय तृणकुटी होय सुवर्ण सदन. शत्रू ते पूर्ण मित्र होऊन ओळंगती सर्वस्वे. गृहींच्या दासी सिद्धी होऊन न मागता पुरविती इच्छिले पूर्ण. आंगणींचे वृक्ष कल्पतरू होऊन कल्पिले फळ देती ते. मुका होईल पंडित पांगुळ पवना पुढे धावत. जन्मांधरत्ने पारखीत मूढ अत्यंत होय वक्ता. रंक भणंगा भाग्य परत परम तोची होईल सार्वभौम. न करिता सायास दुर्गम चिंतामणी येत होता हाता. त्रिभुवन भरी कीर्ती होय राजे समग्र वंदिती पाय. जेथे जेथे खणू जाय तेथे तेथे निधाने सापडता. अभ्यास न करिता बहुवस सापडे वेदांचा सारांश. सकळ कळा येती हातास उमाविलास भेटे जेव्हा. गोपिती म्हणे गोरक्ष बाळा त्यासी गोवाहन प्रसन्न झाला. गोविप्र प्रतिपाळी स्नेहाळा धन्य नृपराज चंद्रसेन. यात्रा दाटली बहुत सर्व राजे आश्चर्य करीत. तो तेथे प्रगटला हनुमंत वायुसूत अंजनी प्रिय जो. जो राघव चरणा रविंद भ्रमर. भूगर्भ रत्न मानस संतापहर. व्रतरारी शत्रुजन कनगर दहन मदन दमन जो. द्रोणाचलोत्पाटन उर्मिला जीवन प्राण रक्षण. ध्वजस्तंभी बैसोन पाळी तृतीय नंदन पृथेचा. ऐसा प्रकटता मारुती समस्त क्षोणीपाळ चरणी लागती. राघव प्रिय बाळा प्रति हृदयी धरुणी उपदेशी. शिव पंचाक्षरी मंत्र उपदेशित साक्षात रुद्र. न्यास मात्र का ध्यान प्रकार प्रदोष सोमवार व्रत सांगे. हनुमंते मस्तकी ठेविला हात झाला चतुर्दश विद्यावंत. चतुष्षष्टी कळा आकळीत जैसा आमलक हस्तकी.
त्याचे नाम श्रीकर ठेविता झाला वायू कुमार सकळ राव करीती जय जयकार पुष्पे सुरवर वर्षती यावरी अंजनी हृदयाब्ज मिलिंद श्रीकरास म्हणे तुझ हो आनंद तुझे आठवे पिढीस नंद जन्मेल गोपराज गोकुळी त्याचा पुत्र पीतवसन होईल श्रीकृष्ण कंस दमन शिशुपालांतक कौरव मर्दन पांडव पाळक गोविंद श्रीहरीच्या अनंत अवतार पंक्ती मागे झाल्या पुढेही होती जेवी जपमाळेचे मणी परतोनी येती अवतार स्थिती तैसीच की संवत्सर मास तिथी वार तेच परतती वारंवार तैसा अवतार धरी श्रीधर श्रीकरा सत्य जाणपा ऐसे हरी कुळभूषण बोलून पावला तेथेची अंतर्धान सर्व भूभुज म्हणती धन्य धन्य सभाग्यपण श्रीकराचे ज्याचा श्री गुरु हनुमंत त्यासी काय न्यून पदार्थ श्रीकर चंद्रसेन रपनाथ बोळवीत सर्व भूपांते वस्त्रे भूषणे देऊणी बोळविले पावले अस्वस्थानी मग सोमवार प्रदोष प्रीती करुणी श्रीकर चंद्रसेनाचरती शिवरात्री उत्साह करीती याचकांचे आर्त पुरविती शिवलीलामृत श्रवण करीती अंती शिवपदा प्रती पावले हा अध्याय करिता पठण संतती संपत्ती आयुष्यवर्धन शिवार्चनी रत ज्याचे मन विघ्ने भीती तयासी शिवलीलामृत ग्रंथ वासर मणी देखोणी विकासती सज्जन कमळिनी जीव शिव चक्रवाके दोणी ऐक्या येती प्रीतीने निंदक दुर्जन अभक्त ते अंधारी लपती दिवांभात शिव निंदकांसी वैकुंठनाथ महानरकांत नेऊन घाली विष्णू निंदक जे अपवित्र त्यांसी कुंभी पाकी घाली त्रिनेत्र एव हरिहर निंदकांसी सूर्यपुत्र नाना प्रकारे जाच करी ब्रह्मानंदा यतिवर्या श्री भक्त कैलासा चळ निवासिया श्रीधर वरदा मृडानी प्रिया तुझी लीला वदवी तू शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड चतुर्थाध्याय गोडहा श्री सांब सदाशिवार्पणमस्तु शुभम भवतु।